श्रीराम 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 श्रीराम। श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवीभ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम्। रामा हो जय रामा रामा जय राम जय राम राम हो जय राम। राम राम हो जय राम राम। पतित पावना पूर्ण कामा पतित पावना पूर्ण कामा राम हो जय राम राम जय राम राम हो जय रामानाथ हो दीनानाथ नाथ हो दीनानाथ नाथ हो दीनानाथ। तुमसे चरणी लाहो माथा तुमसे चरणी लाहो माथा। राम हो जय राम 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 हो जय राम। बंधु हो बंधु हो बंधु हो दीन बंधु 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 रामदास म्हणे करुणा सिंधु रामदास म्हणे कृपा सिंधु। राम हो जय राम राम राम
जय राम राम हो जय राम 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 हो जय राम जय राम जय राम राम हो जय राम। ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु देवा कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु देवा। मती मंदमी काहीच नेणू मती पंदमी काहीच नेणू सांख्य अथवा न्याया सांख्य अथवा न्याया सांख्य अथवा न्याया कीर्तनी ये सद्गुरु राया। दीन परी मनास वाटे गुरुराया हीन दीन परी मनास वाटे इच्छा तव गुण गाया इच्छा तव गुण गाया इच्छा तव गुण गाया कीर्तनी ये सद्गुरु राया देवा कीर्तनी ये सद्गुरु राया। जनार्दन सद्गुरु ते विनवी जनार्दन सद्गुरु ते विनवी जनार्दन सद्गुरु ते विनवी जनार्दन गुरु सद्गुरु ते बिन जनार्दन सद्गुरु ते विनवी जनार्दन सद्गुरु ते विनवी निरंजनी चाराया निरंजनी चाराया गुरु रे निरंजनी चाराया गुरु रे निरंजनी गुरु रे निरंजनी चाराया कीर्तनी ये सद्गुरु राया। सद्गुरु राया ये सद्गुरु राया अरे ये सद्गुरु राया 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 कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु देवा कीर्तनी ये सद्गुरु
राया, ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया. रघुपती जन्मनामार्थ झाला जयाने सदा, वास नामात केला जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरु आबा महाराज की जय. जय जय रघुवीर. राम गावा राम ध्यावा, राम जीवीचा विसावा. मंगलाचे जे मंगल, राम कौसल्येचा बाळ. कल्याणाचे जे कल्याण, रघुरायाचे गुणगान. राम कैवल्याचा दानी, रामदास अभिमानी. जय जय रघुवीर. रामायणामधल्या एक एक व्यक्तिरेखा पाहता आज ज्या व्यक्तिरेखेचं नाव हे बंधुभावाचं पर्यायी नाव आहे, असे भरत. बंधुभाव कसा असावा, बंधुभाव कसा असावा, बंधुभाव 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 म्हणजे काय, तर भरत भाव असं म्हणावं इतकं भरत महाराजांचं त्या जीवनातलं स्थान फार मोठं आहे. भरत या व्यक्तिरेखेचा आपल्याला अधिक परिचय खूप उशिरा मिळतो, जेव्हा दशरथांचं निर्याण झालेलं आहे, जेव्हा राम लक्ष्मण सीता वनवासात गेलेले आहेत आणि आता भरताला त्याच्या मामाच्या घरातून बोलावलं आहे. या क्षणापासून त्यांची व्यक्तिरेखा आपल्या डोळ्यासमोर येऊ लागते. अन्यथा या घटनेपर्यंत भरताचे स्वभाव अशा नावाचं कुठलंच प्रकरण आधी येत नाही. इथून भरताचा स्थायी भाव आणि स्वभाव लक्षात येतो. तर तो स्थायी भाव किंवा स्वभाव याच सार काढायचं झालं तर ते सार असं आहे, त्यांना बंधुप्रेम आहे यात संशय नाही, पण त्याच बरोबरीनं ते आपल्या कुळाचे अत्यंतिक अभिमानी आहेत. कशावरून कळतं? पुरावा. रामायण काळामध्ये एक प्रथा असावी, ती म्हणजे जोपर्यंत नवऱ्याचा दहन विधी झाला नाही तोपर्यंत अंगावरनं सौभाग्याचे अलंकार उतरवायचे नाहीत, असा नियम असावा. असं मी का म्हटलं? कारण दशरथ महाराजांना जाऊन काही दिवस लोटले, मग भरत अयोध्येत आले आहेत. भरत कैकेयीच्या महालात आले आहेत आणि श्लोक असा येतो की ते आपल्या वडिलांची ख्याली खुशाली विचारतात. बाबा ठीक आहेत ना, मला एवढं घाईनं का बोलवलं? म्हणजे कैकेयीच्या अंगावरच्या आभूषणांनी वडील गेले हे त्याला कळत नाही. किमान तिच्या गळ्यात मंगळसूत्र नाहीये, भांगेमध्ये सिंदूर नाहीये, हे लक्षात बघूनच कळलं पाहिजे काहीतरी झालेलं आहे. भरत विचारतोय बाबांची तब्येत ठीक आहे ना? तर बहुतेक जोपर्यंत दहन विधी होत नाही
कारण दशरथांचं प्रेत सांभाळून ठेवलं होतं अशी कथा आहे. भरताच्याकडून ते सगळे अंत्यसंस्कार झालेले आहेत. त्यामुळे बराच काळ हानी न होता प्रेताला सुरक्षित ठेवणं ही पण एक आधुनिक वैज्ञानिक व्यवस्था रामायणामध्ये स्वच्छ दिसते आहे. आणि जेव्हा भरताला या सगळ्या गोष्टी समजल्या, बाबांचं निर्याण झालं. का? रामाच्या वियोगामुळे. रामाचा वियोग का झाला? त्याला आम्ही वनवासात पाठवलाय म्हणून. राम आणि वनवासात गेले का बरं? आता जो प्रश्न आहे याला म्हणतात कुळाचा अभिमान. भरताचा राज्यशास्त्राचा अभ्यास आहे. त्यामुळे कोणती माणसं हद्दपार केली जातात ते त्याला माहिती आहे. कायद्याप्रमाणे असे गुन्हे झाले तर ही माणसं हद्दपार केली जातात. काही वर्षासाठी तडीपार. म्हणजे भरत असं विचारतो की या गुन्ह्यांच्या पैकी काही रामाने केलंय का? आणि जर केलं असेल तर त्याला तुम्ही वनवासात पाठवलं हे चांगलं झालं हो. कारण कुळाचा काही मान आहे का नाही? असा अपराध करणारा मग तो आपल्या नगरातला असो नाही तर आपल्या कुळातला असो तडीपार झालाच पाहिजे. माझं भावाचं किती प्रेम आहे महत्वाचं नाही, त्याच्याकडनं गुन्हा झालाय का मग त्याला हकलला पाहिजेच, प्रेम असला तरी. आणि रामायण हे शिवाजी महाराजांच्या काळात जवळजवळ सगळ्यांनाच अतिशय मुखपाठ. म्हणून संभाजी महाराजांचा सिंहासनावरचा अधिकार घालवावा यासाठी संभाजी महाराजांची जी सावत्र आई म्हणजे शिवाजी महाराजांची द्वितीय पत्नी, शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नीपासून झालेले चिरंजीव म्हणजे छत्रपती संभाजी महाराज, आणि शिवाजी महाराजांना द्वितीय पत्नी म्हणजे सोयराबाई तिच्यापासून झालेला पुत्र म्हणजे राजाराम. संभाजी महाराज थोरले आहेत, राजाराम महाराज धाकटे आहेत. या थोरल्याचा अधिकार गेला पाहिजे आणि धाकटा सिंहासनावर बसला पाहिजे. यासाठी उपाय काय रामायणात सांगितलाय. असे गुन्हे जर थोरल्याकडनं झाले असतील तर त्याला हकलता येतो आणि त्याच्या ऐवजी धाकट्याला बसवता येतं. म्हणून मग महाराणी सोयराबाई यांनी छत्रपती संभाजी राजांच्या बद्दल याच तऱ्हेच्या अफवा उठवल्या. ज्या शंका भरताने घेतल्या होत्या त्याच अफवा उठवल्या. कारण भरताने प्रश्न असा विचारलाय, आई का ग राम वनवासामध्ये गेले? राम का वन गेला गेला. सगळं कीर्तनातलं पळवलं नाटकवाल्यांनी. आणि आता आपण गायलं तर माणसं म्हणतात नाटकातलं गा. अरे बेल्या, नाटकात आमचं गायलंय. संशय का मनी आला आला संशय का बने. चाल आपली पळवली नाटकाने. राम कावन गेला गेला राम कावन गेला गेला राम कावन गेला गेला राम कावन गेला गेला राम का वन गेला गेला
पहारी कुणा मारिले, कुणा मारिले, मारिले केवळ लहरी, परतारा अभिलाषी झाला, परतारा अभिलाषी झाला का राम कावन गेला गेला, राम कावन गेला गेला. कारण कायत याला कळेना, कारण कायत याला, कारण कायत याला कळेना, कारण कायत याला कळेना. राम का बन गेला गेला, राम का वन गेला, राम का वन गेला, राम का, राम का, राम का, राम का वनी गेला. झाला तो का धनापहारी, त्याने कुणाचं धन लुबाडलं का, अपहार केला का धनाचा. कुणा मारले, केवळ लहरी, लहरी खातर कोणाचा उगाचच्या उगाच मृत्यू घडवला का. दुसऱ्याच्या स्त्रीवर त्यांनी काही डोळा ठेवला का. म्हणजे यापैकी एक जरी रामांच्याकडून झालं असतं तरी त्यांना वनवासात पाठवणं हा न्याय आहे आणि ते चांगलंच झालं असं म्हटलं असतं. म्हणून छत्रपती संभाजी महाराजांवर हे आरोप केले गेले सावतराईकडून की तो दुसऱ्यांच्या मुली पळवतो. असे कागदपत्र असतील पण कोणी केली याच्यावर ठरतं हा पुरावा धरायचा का नाही. ही सावत्र मातेनं केलेले अफवा आहेत ना. तिला तिच्या मुलाला राज्यावर बसवायचंय हा स्वार्थ अडकलाय ना. त्यामुळं तो लुटतो, तो कोणालाही मारतो, तो उग्र प्रकृतीचा आहे, तो व्यसनाच्या अधीन जातो, परदारा अभिलाष, ह्या सगळ्या मुद्दाम अफवा उठवल्या गेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या निष्कलंक चारित्र्याला लांछित करण्यासाठी. पण सूत्र रामायणातलं आहे. भरत विचारतात यातलं काही रामाने केलं का. नाही तरी पाठवला. मग मात्र त्याचा संताप अनावर झाला. कुठपर्यंत अनावर, तर भरताच्या मुखामध्ये शब्द आहेत, आई जर तुझ्या हट्टासाठी राम गेला असेल तर आत्ता तलवारीच्या धारेनं तुला चिरून काढावी अशी इच्छा होतीये मला. तुला पाहता तृषार्त होते या खडगाची धार. तृषा म्हणजे तहान, खडग म्हणजे तलवार. माझ्या तलवारीला तुझ्या रक्ताची तहान लागली ग. तुला पाहता तृषार्त होते या खडगाची धार. पण काय करू, सावत्र का असे ना रामाची आई आहेस, रामाची तू माय, कसा करू मी वार. मला दुसरं तिसरं काही माहीत नाही. सैन्य बरोबर घ्या, वसिष्ठांना बरोबर घ्या, तुम्ही तिघेही माता माझ्या बरोबर चला. राम जिथे असतील तिथे त्यांना भेटायचं आणि त्यांना इथे परत घेऊन यायचं. दुसरा विषय करायचा नाही. एखाद्या वेळी माझं नाही ऐकलं, आईचं नाही ऐकलं, सासऱ्याचं तरी ऐकतील. म्हणून जनकाला निरोप पाठवला, आमच्या यात्रेत सहभागी व्हा. आणि असं ऐकतोय की चित्रकूटापर्यंत ते गेलेत.
तर तिथपर्यंत आपल्या सगळ्यांना जायचं आहे, त्यांना आग्रह करून परत आणायचं आहे, बाकी विषय नाही. राम सखा कुणी दारा. आज जरा 2 इंजिन बदलल्यामुळं दोन्ही भावांनी सांगितलं, बाबा नेहमीपेक्षा 4 गाणी जास्त झाली पाहिजेत. आता त्यामुळं मग जागा शोधत बसायला लागतं, कुठं टाकावं कुठं टाकावं कुठं टाकावं. फार प्रसिद्ध काफी रागामध्ये आपल्या ग्वाल्हेर गायकीमध्येच प्रसिद्ध असलेली ही बंदिश आहे पूर्वापार. आणि पलुसकर किंवा पटवर्धन यांचं वैशिष्ट्य हे त्यांनी हिंदी बंदिशींचं मराठी स्वरूप बऱ्यापैकी काही ठिकाणी तयार केलं. तेव्हा हिंदीच एका सुंदर बंदिशीचं हे मराठी रूपांतर आहे. मज राम सखा गुणधाम. मज राम सखा पुणितावा. दीनहीन मी मार्ग न ठावा. दीनहीन मी मार्ग न ठावा. हात दयेचा द्यावा. मज राम सखा कुणी दावा. मज राम सखा कुणी राम सखा सखा. सखा सखा कुणी दावा. मज राम सखा कुणी दावा. राम सखा सखा सखा. सखा कुणी दावा. राम सखा. आता तुम्ही करा आलाप. राम सखा राम अयोध्यावासी वदति. राम अयोध्यावासी वदति. वनवासी तो कुणी सांगती. वनवासी तो कुणी सांगती.
रावुळात कुणी तया पाहतीये, रावुळात कुणी तया पाहतीये, दीप कसा उजळावा राम सखा पुणिता, मज राम सखा पुणिता, मज राम सखा पुणिता, राम सखा पुणिता, मज राम सखा पुणिता, मज राम सखा पुणिता, राम सखा पुणिता, राम सखा पुणिता, राम सखा पुणिता, राम सखा, राम सखा, राम सखा पुणिता, राम सखा पुणिता, मज राम सखा पुणिता, राम सखा पुणिता, 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 वाल्मिकी रामायणाची ज्यांच्याकडे प्रत असेल आणि जे त्याचं भाषांतरही वाचत असतील त्यांच्या लक्षात येईल की याच्या पुढचे काही श्लोक हे अत्यंत प्रक्षिप्त आहेत. खरं तर ते द्वापार युगातच काढून टाकायला हवे होते, पण कलियुगात जेव्हा आपल्या हाती ती पोथी पडली तेव्हाच आपल्या सगळ्या धर्माचार्यांनी पटकन एकत्र येऊन एडिटिंग नावाची एक कात्री लावून टाकणं आवश्यक होतं, पण दुर्दैवाने झालं नाही आणि आपल्या आळशीपणाचा शत्रूला अपरंपार फायदा झाला. कारण याच्या पुढचं वर्णन त्या वाल्मिकी रामायणाच्या पोथीत लिहून घेणाऱ्या कुठल्या माणसाने घुसडलं भगवंतच जाणे. इतकं घाणेरडं वर्णन आहे. की भरत आपल्या सर्व सैन्यासह रामचंद्रांना शोधण्यासाठी वनवासाकडे जात असताना जेव्हा तो भारद्वाज ऋषींच्या आश्रमात थांबला तेव्हा भारद्वाज ऋषींनी त्या सगळ्या सैन्याची अशी काही सरबराई केली, इथपर्यंत ठीक आहे. कशी केली? सर्व सैन्याला यथारुची मांसाहाराची उत्तान पेयाची आणि एकेका सैनिकाला आंघोळ घालायला 4-4 बायका पुरवल्या. हे रामायणाचं पारायण करणाऱ्या एकाही संस्कृत पंडिताला आतापर्यंत कळलं नाही की हे घाणेरडं वर्णन आहे. हे आपण धर्माच्या पोथीतनं काढून टाकलं पाहिजे. कोणीतरी हा मेलेला उंदीर आपल्या देवळात आणून टाकलाय. उंदरासकटच देऊळ सांभाळता.
ह्याला शेपटीला धरून बाहेर काढायला नको? किती घाणेरडं वर्णन. आणि मग शत्रूच्या काय हातातच मिळालं, बघा हिंदूंच्या आश्रमात काय असतं. हे उगाच नाटकं करत आहेत. आश्रम म्हणजे नॉनव्हेज, आश्रम म्हणजे दारू, आश्रम म्हणजे बायका. त्यांच्या हातात पुरावा आहे. आणि पुरावा आमच्या धर्माचार्यांच्या आळशीपणामुळे उपलब्ध झालेला आहे. तेव्हा दोष त्यांना कुठपर्यंत द्यावा? फार गांभीर्याने धर्माच्या ग्रंथांचा विचार केला पाहिजे. अरे रामायण तर सोडा साहेब, तुम्ही शिवपुराण सलग वाचू नाही शकणार, इतकं भयानक. शिव पार्वतीच्या लग्नामध्ये ते अग्निभोवती प्रदक्षिणा करत असताना पौरोहित्याचे मंत्र सांगणाऱ्या ब्रह्मदेवाच्या मनात पार्वतीचे उघडे पाय बघायची इच्छा आली. हे पुराण या नावाने वाचूया आपण. म्हणजे ज्या एका श्लोकामध्ये ब्रह्मदेव नावाच्या देवाची सुद्धा महती संपली आणि लग्नाच्या वेळी जे मंत्र म्हणायला बसतात त्या सगळ्या पुरोहितांकडे बघण्याचा माझा चष्माच बदलला. हे माझ्या बायकोकडे वाईट बघतात, कारण असेच पुरोहित होते हिंदू धर्मात, किंवा असे असले तर हिंदू धर्माचार्यांना चालतात का, असं लिहिलेलं असताना ते काढून टाकत नाहीत. बात सच है इसलिए कड़वी है. ही असली गलिच्छ वर्णनं काढून नको टाकायला. अशी पुस्तकं द्यायची पुढच्या पिढीच्या काळात. हिंदू धर्माचा मुलांनी अभ्यास केला पाहिजे. फोकण्या, हे वाचलं तर तोंडात मारेल तुझ्या तो. नवीन तरुण पिढीच्या हातामध्ये देण्यासाठी काही एडिटेड स्क्रिप्टची गरज आहे का नाही? कोणी करायची एडिटिंग? आपळेबुवानी. आपळेबुवाला कोण कुत्र विचारतो महाराष्ट्रात? ज्यांचं काम आहे त्यांनी नको करायला. काय तुम्ही काय धर्मग्रंथ वाचले नाही का? तुमच्या संग्रहात नाही का? संग्रहात असून तुम्ही बघितले नाही? रामायणामध्ये रावण ज्या पद्धतीनं सीतेचं वर्णन करतो, शूर्पणखा ज्या पद्धतीनं सीतेचं वर्णन करते, ते इतकं बीभत्स आहे. ते शहाण्या माणसाने काढलंच पाहिजे. जाऊ दे, ते करेनात, त्याच्यावर रडून किती वेळ आपला उपयोग आहे. जाऊ दे, आपण विचारात घ्यायला हवं. आपलं घर आहे, लहान पोरांना घरातल्या कोणत्या वस्तू खेळायला द्यायच्या या आई बापाला कळल्या पाहिजेत. करवती आणि तलवारी देता का बालवाडीत खेळायला? गंभीर विचार आहे. असो, तेव्हा भरद्वाजांच्या आश्रमात काय झालं तो मूर्खपणा सोडून द्या. तसं काही झालं असेल असं वाटत नाही, कारण भारद्वाज भरताबरोबर चित्रकूटापर्यंत आले आहेत. इतकंच नव्हे तर काल मी ज्याचा उल्लेख केला तो निषाद राज, तो भिल्लांचा राजा, त्याने सुद्धा गंगेमध्ये प्रचंड नावा उभ्या करून आपलं सैन्य उभं ठेवलं होतं. त्याला हेच वाटलं की भरत रामाला मारायला चाललाय. भरताची जेव्हा त्याला भूमिका समजली, नाही मी रामाला अयोध्येत आणायला चाललोय, तरी निषादानं विश्वास ठेवला नाही. तो म्हणाला मी चित्रकूटापर्यंत येतो आणि पुन्हा तुम्हाला आणून गंगेला सोडतो. मी राजा आहे. असले निवडणुकीचे वचननामे बघून आम्ही राजकारण करत नाही. अहो, याच्यासाठी मी नाहीच चाललो असे लई थापा मारणारे भेटतात साहेब. मी तुमच्या बरोबर येणार, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे मी. तुम्हाला एकट्याला सोडणार नाही. रामापर्यंत तुम्ही उभे असताना मी मागं उभा राहणार. गडबड घोटाळा केला तर मी हे लक्षात ठेव.
तो निषादराजही आला. पण जेव्हा रामचंद्राची आणि त्या भरताची अत्यंत कडकडून अशी भेट झाली, तेव्हा मात्र लक्ष्मणाच्याही मनामध्ये जो संशय आला होता तो दूर झाला. आणि मग मात्र घट्ट प्रार्थना केली, रामा, तुमच्याशिवाय अयोध्या पुन्हा पाहणे नाही. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन रे, तुझे चरण देखलिया, हा तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखलिया. गेला क्षीण गेला, भाग गेला क्षीण गेला, भाग गेला क्षीण गेला, अवघा झाला आनंद, अवघा झाला आनंद. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखलिया. तुका म्हणे आम्हा घे, तुका म्हणे आम्हा गे, तुका म्हणे तुका माप. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया, तुझे चरण देखलिया, देखलिया, देखलिया. कृष्ण भगवान की. या संपूर्ण रामायणामधलं याच्या पुढचं भरताचं सगळ्यात मोठं काम कुठलं? ते म्हणजे अयोध्या सुरक्षित राखणं. शेवटी तोडगा एकच निघाला, रामचंद्र येणार नाहीत हे नक्की झालं. रामचंद्रांच्या पादुका घेऊन भरत परत आले. त्या पादुका सिंहासनावर प्रतिष्ठित केल्या आणि त्यांचा विश्वस्त या नात्याने मी राज्य सांभाळणार.
रामचंद्रांच्या बरोबर खऱ्या अर्थाने सहानुभूती. सहानुभूती या शब्दाचा जो अर्थ सह अनुभूती, त्याला जी अनुभूती आहे तीच मी घेणार. सह अनुभूती. तो झोपडीत, मी झोपडीत. तो गवताच्या शय्येवर, मी गवताच्या शय्येवर. तो पत्रावळीत जेवण, माझं पत्रावळीत जेवण. तो कंदमुळं खाणार, मी कंदमुळं. त्याने जटा बांधल्या, मी जटा. राज्यकारभारापुरता मी अयोध्येमध्ये जाऊन येईल, पण एक विश्वस्त या नात्याने. रामचंद्रांना पुढची लंकेची स्वारी निर्विघ्नपणे करता आली, याच्या मागे एक मोठा मोठा वाटा असतो अयोध्या सुरक्षित असल्याचा. आणि म्हणून सगळ्या हिंदी सिनेमांमध्ये हेच असतं. जर एखाद्या हिरोला त्याचं काम त्यांनी करू नये असं व्हिलनला वाटलं, तो पहिलं काय करतो, त्या हिरोच्या घरातली माणसं उचलतो. हिरोच्या आईला पळवायचं. निरुपम, काय ती निरुपा रॉय, नेहमी अशी पळवलीच जायची ती सारखी आपली. तेरी माँ हमारे कब्जे में है वगैरे असलं डायलॉग. आणि बरं, हे 10 वर्षापूर्वीच्या सिनेमात झालं म्हणून 10 वर्षानंतर त्यांना अकला याव्यात. 40 वर्ष सिनेमे असेच चालले होते. अगदी नवीन अनिल कपूरचा नायक आला, तोही तसलाच. मुख्यमंत्री एका दिवसापुरता होतो आणि बायका पोरं आई उघड्यावरच. एवढा बिंडोक का मुख्यमंत्री आपल्याला मिळतो? पहिलं तुम्हाला घर जे कॅसल केलं पाहिजे, सुरक्षित केलं पाहिजे, या गोष्टीच लक्षात नाही आल्या. तर आता कितीही गडबड धडपड इकडे झाली तरी अयोध्येला काहीही धोका नाही. भरताने नुसतं अयोध्येचं राज्य सांभाळलं असं नाही, वाढवलंय. अधिक वाल्मिकी रामायणामध्ये असाही उल्लेख सापडतो की त्यांनी जवळजवळ तिथल्या 300 राजांना एकत्र बोलवलं, त्यांच्या सेना एकवटल्या. रामचंद्राच्या ते निरोपाची वाट बघत होते. ज्या क्षणी गरज लागेल त्या क्षणी या 300 राजांच्या सेना रामचंद्रांच्या मदतीला जातील. म्हणजे एका बाजूला घराची आणि एका सुरक्षेची प्रचंड मोठी फडी कायमस्वरूपी विश्वासार्ह पद्धतीनं सांभाळत राहणं, याने सुद्धा कार्यकर्त्याचं मन अधिक प्रबळ राहतं. त्याच्या डोक्यात जर घराची काळजी, मागच्या लोकांची काळजी किंवा हा माणूस कितपत खात्रीला एक काम करेल याच्याबद्दल जर कुरकुर 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 असेल, तुम्ही ड्रायव्हिंग नाही करू शकत चांगलं. सिग्नल दिसत नाही डोक्यात. तेव्हा रामचंद्राला अलीकडच्या मराठीत म्हणायचं तर मेंटल रिलीफ. आता त्याच्यातून काही वात्रट आहेत. म्हणजे भरताने पादुका आणल्या, मग पुढच्या काळात राम अनवाणीच फिरले का काय? हे कुठलं प्रेम? त्याच्या बिचाऱ्याच्या पायाला काटे खडे टोचणारा, हा पादुका घेऊन जाणार. फूट. म्हणलं तुम्हाला डोकं आहे हे आरशात तरी दिसतंय का? म्हणला चुकून. 14 वर्षासाठी जाणारे रामचंद्र पादुकांचा एकच जोड घेऊन जातील. ही कल्पना तुमच्या स्वतःच्या डोक्याला तरी आयुष्यात कधी? वर्षाला 3 चपला बदलतो आम्ही. आणि त्याच्यातून अरण्यातून प्रवास करायचा असेल तर त्याला अधिक हानी पोचू शकते. हे तुला कळत, रामाला कळत नाही. काय माणसं हुशार आहेत नाही. तेव्हा रामचंद्रांच्या चरण पादुका त्या ठिकाणी ठेवून इतक्या निरलसपणे नुसतं राज्य राखणं नाही, वेळ प्रसंगी राज्य सांभाळणं आणि त्याच्याही पलीकडे जाऊन या राष्ट्राच्या सुरक्षेची गरज लागलीच तर रामाच्या फक्त हाकेची वाट पाहून सगळी तयारी ठेवणं, एवढं मोठं भरताचं कार्य आहे. तेव्हा पुन्हा एकदा राम भरताची आल्यानंतर जी भेट झाली आहे ती आपल्या राज्याभिषेकाच्या कालखंडात आपल्याला बघायची आहे, त्याचा आनंद घ्यायचा आहेच. पण सांप्रत
भरताचा एक सद्गुण घ्यायचा आहे. माझ्यावर जर कोणी विश्वास टाकला, मी जर सांगितलंय रामाला मी तुझा विश्वस्त म्हणून अयोध्या सांभाळतो, तर आता अयोध्या नीट असेल ना असं त्याला वाटताच कामा नये, इतका माझा विश्वास. जातो म्हटले पण जातील का नाही कल्पना नाही. येतो म्हटले पण येतील का नाही कल्पना नाही. करतो म्हटलेच पण करतील का नाही कल्पना नाही. म्हणजे कल्पना नाही हा स्थायी भाव आमच्या तुमच्या जीवनाचा. हे करतील म्हटलेत ना, आता झोप आवड, जग इकडचं तिकडं होईल, हे झाल्याशिवाय राहत नाही. असा आपल्या भगवंताचा आपल्यावर नितांत विश्वास असावा. अशा एका दृढ मानसाने आपण कुठली ना कुठली उपासना करून दाखवावी. कधी विश्वास बसेल याच्यावर, यासाठी आपण एखादा शब्द आधी देवाला दिला पाहिजे ना, मग ते पाळला का नाही ते आपण बघू. पाळायचा प्रश्नच येत नाही का, दिलाच नाही शब्द. आयुष्यात कधी परीक्षेत नापास झालो नाही, बसलोच नाही, येतोच कुठे प्रश्न. शर्यतीत कधी हरलोच नाही, गेलोच नाही. एक शब्द देऊन तर बघू, रामा यानंतर माझ्या या देहाच्या पडेपर्यंत हा नियम ठरला. ठरला म्हणजे मग जर हा नियम आज पाळला गेला नाही तर याचा अर्थ आज माझा मृत्यू आहे, एवढा पाळून दाखवणार. तिथे भगवंताचा विश्वास बसतो. नाही नाही नाही, जगाच्या पाठीवर काही झालं यांनी मला सांगितलंय ना, तो अयोध्या व्यवस्थित सांभाळणार सांभाळणार, सगळ्या परिवाराला सांभाळणार सांभाळणार, अयोध्येचं महत्त्व वाढवणार वाढवणार. अयोध्या नावाची कुठलीही खिटखिट पुढच्या 14 वर्षात मनात येताच कामा नये, असा तो भरत ज्या रामायणामध्ये सापडतो तो राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा. राम जीवीचा विसावा, राम जीवीचा विसावा, राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा. राम कैवल्याचा रामदास अभिमान